केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत असल्यामुळे पाली सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळालीय। पालीतील जनतेला भेडसावणारे मूलभूत आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप कटिबद्ध असून आगामी पाली नगरपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा बहुमतानं सत्ता स्थापन करेल असा ठाम विश्वास भाजपचे रायगडमधील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी व्यक्त केलाय। पाली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पत्रकार परिषदेत प्रकाशभाऊ देसाई यांनी पालीतील विविध स्थानिक प्रश्नांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली। पालीतील शुद्ध पाणी पुरवठा योजना, बायपास रस्ता, ग्रामीण रुग्णालय आणि बस स्थानकाचे रखडलेले काम यांसारखे महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले। पुढे बोलताना देसाई म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे। पालीतील या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली असून सर्व विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे। त्यामुळे या विकास कामांना आता अधिक गती मिळणार आहे। या पत्रकार परिषदेला भाजप नेत्या गीताताई पालरेचा यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, नगराध्यक्ष पराग मेहता, सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, माजी नगराध्यक्ष आरिफ मणियार, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष सुजित बारसकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणाली शेठ, पाली शहराध्यक्ष सुशील शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी काय परिस्थिती एकूणच आहे, जे जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत, पाणी प्रश्न असेल, एसटी स्टँड असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय नेमके प्रयत्न होत आहेत आणि जनतेला दिलासा येत्या काळात कसा मिळेल? बायपासचा प्रश्न देखील प्रलंबित आहे, अष्टविनायक क्षेत्र आहे, काय नेते मंडळी करतायत? राज्यात सत्तेत प्रमुख घटक पक्ष म्हणून आपण आहात। केवळ पालीचीच नाही तर संपूर्ण देशाची आज गरज आहे। 2014 पासून लोकांनी तीव्र मान्य केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीशिवाय हा देश वाचणार नाही। भारतीय जनता पार्टी सर्व समाजातील घटक एकत्र घेऊन, बरोबर घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन इथलं राजकारण, समाजकारण करून या देशाचा खऱ्या अर्थानं विकास साधणारा एकमेव पक्ष आहे। हे सगळ्यांना मान्य असल्यामुळे आज आमच्या बरोबर सर्व समाजातील घटक आमच्या बरोबर आहेत। वेगळ्या विविध जाती धर्माचे असोत, विविध विचारांचे असोत, पक्ष, राजकीय पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच असावी अशी सर्व लोकांची अगदी प्रामाणिक भूमिका आहे आणि त्या माध्यमातून आम्ही मंडळी काम करत आहोत। आपण जर बघितलं असाल तर आता स्थानिक रुग्णालयाचा विषय असेल, बायपासचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर नळ योजनेचा प्रश्न आहे, याच्यासाठी केवळ आश्वासनं, मिटिंग्स घेणे आणि त्या सोडून देणे या गोष्टी आमच्याकडून होत नाहीत। आमच्याकडून इम्प्लिमेंटेशन होत आहे। आज आमच्याकडे पालीतून अतिशय ही कल्पकतेनं मांडलेली गोष्ट आहे की आम्हाला भूमिगत वायरिंग पाहिजे, विद्युत वाहिनी पाहिजे, जशा मुंबईमध्ये आहेत, जशा पुण्यामध्ये आहेत, त्या पद्धतीच्या विद्युत वाहिनी पाहिजेत। या कशासाठी पाहिजेत? तर इथे क्राऊडी हे शहर क्राऊडी होत चाललेलं आहे। तीर्थक्षेत्र असल्यामुळे त्याला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त होत चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला हे शहर अद्ययावत करण्याची गरज आहे। आणि जेव्हा ही मागणी आमच्या नेत्यांनी किंवा आमच्या माध्यमातून जेव्हा ऊर्जा मंत्र्यांकडे आमच्या गेली, त्यांनी त्याला त्वरित होकार दिला। त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। ही भूमिका जी भारतीय जनता पार्टी लोकांना लवकर सर्व्हिस देणे, लोकांपर्यंत लवकर पोहोचणे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यातून मार्ग काढून लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याची जी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे, भविष्यामध्ये 50 वर्षे भारतीय जनता पार्टी सत्तेतून आलेलं असं मला वाटत नाही। मग ती पाली नगरपंचायत असो नाहीतर दिल्लीचं सरकार असो। पाणी पुरवठा योजनेबाबत भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे? अनेक वर्षापासून अनेक नेते निवडणुकीमध्ये आश्वासनं देतात, कृतीशील काम कधी होईल? पालिका मी तुम्हाला तेच सांगतोय, आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की बघा, मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये उभाटाचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं। आघाडीच्या सरकारमध्ये काय झालं गेल्या 70 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आम्हाला हा आत्ताचा वेळ मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्षाचा काळ, ज्याच्यामध्ये आम्ही आता कामं करू शकतो, किंबहुना कामाला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आणू शकतो। त्यामुळे आता गेल्या एक सगळं झाल्यानंतर आमच्या स्थानिक सर्व नेते मंडळी, आमच्या गीताताई असोत, आमचे अध्यक्ष असोत, तालुकाध्यक्ष असोत, आमचे आलापभाई मेहता, सगळेच मंडळी, आमचे नगराध्यक्ष असोत, आमचे आरिफभाई असोत, आमच्या
प्रणाली शेठ असोत, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आमचे सुशील शिंदे असोत, आमचे आता नवनिर्वाचित आमचे सुजित बारसकर असोत, त्याच्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे एक तालुका अध्यक्ष म्हणून यांच्याकडे पाहिलं जाईल असे आमचे श्रीकांत थोंबरे असोत. म्हणजे अतिशय चांगली अशी टीम आमची आहे आणि सगळ्यांमध्ये जो एकसंघपणा आहे, विचारांची देवाणघेवाण करून समन्वय साधण्याची जी भूमिका आहे ती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ती भूमिका फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आहे आणि टिकून राहण्यासाठी आहे. त्याला कारण असं आहे की आम्ही सगळे समंजस आहोत. आम्ही कुठे अग्रेसिव्ह नाही आहोत. राजकारणामध्ये अग्रेसिव्ह भूमिका असण्यापेक्षा लोकांना समजून घ्यायची ताकद तुमच्यामध्ये असावी लागते. लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजून घेणेच नव्हे, त्या प्रश्नांचं उदात्तीकरण वरच्या नेत्यांपर्यंत पोहोचवून त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप देण्याचं काम जर करू शकतो तर ती काम आमच्या भारतीय जनता पार्टीच करू शकते. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागे स्टेटमेंट देताना सांगितलं की ही जी 4 प्रमुख कामं आहेत, ग्रामीण रुग्णालय असेल, बायपास असेल, शुद्ध पाणी पुरवठा योजना असेल किंवा इतर काही एसटी स्टँड, तर हे आमच्या माध्यमातून असं सांगितलंय. आपले देखील प्रयत्न सुरू आहेत, काय सांगाल? मुळात शिंदे शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या इतर घटक पक्षांचा एक भाग म्हणून शिवसेना आहे. ह्या सर्व आदेश, ह्या सर्व फाईल्स ज्या कामाच्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे जातात. मुख्यमंत्री त्याला मंजुरी देतात. त्यानंतर खालचे मंत्री ती सगळी कामं करतात आणि जर याचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना पुढे येत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टीचं ध्येय आणि धोरण हेच आहे की लोकांची सेवा करणे आणि लोकांच्या अडीअडचणी दूर करणे. बायपासचा प्रश्न वगैरे सोडवण्यासंदर्भात बायपासचा प्रश्नाचा नोटिफिकेशन ऑलरेडी झालेला आहे. नोटिफिकेशन झाल्यानंतर आता एक्सपर्ट्स कडून कुठली लँड एक्वायर करायची आहे, कुठल्या जागेतून रस्ता जाणार आहे या संदर्भामध्ये भूमिका घेऊन त्याच्यासाठी लोकांमध्ये, जनमानसामध्ये तशी त्यांची संमती मिळवून घेऊन पुढे सरकायचं आहे ही भूमिका आमची आहे. त्या संदर्भामध्ये संबंधित खातं काम करत आहे. शुद्ध पाणी पुरवठा योजनेसाठी किती साधारणतः कोट्यवधीचा खर्च लागेल, लोकवर्गणी वगैरे काढली जाईल? या संदर्भामध्ये अधिकृतरित्या मी सांगू शकत नाही, परंतु जो काही निधी उपलब्ध झाला, काही कोटी रुपये उपलब्ध झाला होता निधी. कारण कसं आहे की आतापर्यंत ऑन पेपर आमच्याकडे आलेलं नाही. कुठंच काहीतरी नुसत्याच बोंबा मारायच्या, काहीतरी आपलं पत्रकार आले समोर म्हणून बोलायचं आणि काहीतरी शेंडा लावायचे असले धंदे भारतीय जनता पार्टी करत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला खरं तेच सांगतो की फंड उपलब्ध झालेला आहे, परंतु तो तुटपुंज असल्यामुळे अधिक फंडाची व्यवस्था करून एक्सपर्टच्या दृष्टीने, जे एक्सपर्ट या खात्याचे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून योग्य तो फंड आम्हाला उपलब्ध व्हावा यासाठी सरकार काम करतंय. मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत. आमचे नेते मंडळी त्या पद्धतीने काम करत आहे आणि लवकरच बायपास देखील कृतीत काम येईल आणि त्याचं खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन होईल याची खात्री आहे मला. हे मूलभूत आणि पायाभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न काय असतील आणि पाठपुरावा कसा असणार आहे तुमच्या काळात? आम्ही काल 8-9 वाजता आम्हाला आदेश आल्यानंतर, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर आमची संपूर्ण टीम, जवळजवळ 20-25 कार्यकर्ते, आम्ही मंडळी सर्वच्या सर्व कार्यकर्ते जाऊन आमचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांची भेट घेतली. आमच्या नगराध्यक्षाने त्यांना निवेदन दिलं आणि ते निवेदन देण्याच्या अगोदरच त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ही सगळी कामं झालेली आहेत, ही कामं ऑन द वे आहे, आता ती पूर्ण होतील सगळी कामं, असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना बायपासच्या विषयाबद्दल देखील विचारलं तर त्यांनी सांगितलं या संदर्भामध्ये ऑलरेडी सगळं झालेलं आहे, कामं चालू आहेत, कामं होतील, तुम्ही काळजी करू नका. लोकांमध्ये जाताना तुम्ही ताठमानेने जाल आणि निश्चित तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान तुम्हाला वाटेल. अशा पद्धतीचं काम पक्ष करेल, काळजी करू नका.